नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 1 जानेवारी रोजी मुळशी केसरीचं मैदान भरते आणि या मैदानात एक टॉपचे रथी महारथी बैल येणार आहेत आणि या मैदानात नक्कीच टॉपचे पैरे आपण निवडलेले आहेत आणि या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की नक्कीच महाराष्ट्रातील टॉपचे 5 पैरे असे निवडलेत. ते नक्कीच धुमाकूळ घालणार या मैदानात आणि गुलालाचे पात्र राहणार. बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नंबर 5 वरती जोडी घेतोय बुलढाणकरांचे आणबान शानबाब्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कैलासवासी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा. नक्कीच ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पळताना दिसेल, कारण ही जोडी पुसेगावमध्येच पळणार होती पण काही कारणास्तव पळाली नाहीये. एक अंदाजित पायरा सांगतोय, कारण या जोडीने जिथं जिथं झाले मोठ्या मैदानात ही जोडी पळाली तिथं तिथं या जोडीने गुलाल हा घेतलेलाच आहे आणि दोघांना पण एकाला खालून स्पीड आहे आणि एकाला वरून स्पीड आहे. नक्कीच ही जोडी जर पळाली तर चांगले महारथी ही जोडी हरवतेच त्यांना, रथी महारथींना. पण बघूया मग शेवटी मैदानात बाकीचे पण बैल टॉपचेच आहेत, येणार टॉपचे, कारण बक्षीस त्या पद्धतीचं आहे. मुळशी केसरीचा किताब आहे त्या बैलांना. बघूया सर्जा नक्कीच गुलाल घेणार का आणि त्याला बाबा साथ देणार का. नक्कीच ही जोडी एक नंबर करेल का, बघूया आपण नक्की. नंबर 4 वरती आहे जोडी 22-11 पिस्टन आणि त्याच्यासोबत पळेल आपला 722 हरण्या, महान भारत केसरी हरण्या. ही जोडी नक्कीच मैदानामध्ये गुलाल घेणारच, कारण एक टॉपचा पैरा आहे. आता मागच्या मैदानात बघितलं तुम्ही, पुसेगावमध्ये हरण्या आपला गटाला थोडीशी गाडी फॉल झाली, नाहीतर फायनल हा गुलाल हाचा मानकरी होताच हरण्या आपला. आणि पिस्टन पण चांगलाच बैल आहे. नक्कीच ही जोडी जमली तर मैदानात गुलाल ही घेणारच, कारण हरण्या पब्लिकने पळतो आणि पिस्टन 22-11 डाव्या खांदी चांगलाच पळतो आणि देखणा असा बैल आहे 22-11 पिस्टन. आणि द्वारलीकरांचा हरण्या नक्कीच त्याला 1 नंबरचं बक्षीस हुलकावणी देते. खूप दिवस झाले त्याला 1 नंबरचं बक्षीस भेटत नाहीये, पण नक्कीच मुळशी केसरीमध्ये आपला हरण्या आणि पिस्टन 1 नंबर करेल असं अंदाज वाटतोय. पण बघूया नक्की, कारण नंबर 3 वरती आहेत कॉकटेल आणि गर्णिकेचा राजा. तुम्हाला माहिती आहे कॉकटेलला काय स्पीड आहे आणि कॉकटेल नक्कीच सगळ्यांना माहिती आहे, कॉकटेल जिथं जिथं जातं तिथं तिथं गुलालामध्ये असतंच. राजाची पण खासियत तशीच आहे, जिथं जिथं राजा मैदानात जातो तिथं तिथं गुलाल हा असतोच. नक्कीच ही A1 जोडी आहे आणि ही जोडी नक्कीच टॉप 3 मध्ये असणार मैदानात, कारण सगळ्यांना माहिती आहे या जोडीचं काय चीज आहे ती. कारण या जोडीने जिथं जिथं धुमाकूळच घातलाय त्यांच्या स्वतःच्या जीवावरती, कारण या बैलांना एवढं स्पीड आहे ना, दोन्ही खांदी पळतात हे दोन्ही पण बैल. नक्कीच मालकाचं नाव हे करणारच आणि करतच आहेत. ही जोडी मुळशी केसरीच्या मैदानात नक्कीच गुलालामध्ये असणार, कारण पैराच तसा झालेला आहे. नक्कीच एक अंदाजित पैरा आहे, नक्कीच पैरा फुटू पण शकतो, पण अंदाजित पैरा आहे नक्कीच राजा आणि कॉकटेलचा. नंबर 2 वरती घेतोय अर्जुन आणि लखन. ही जोडी छत्रपती संभाजीनगरची जोडी आहे आणि हे बैल सेकंदावरती पळतात आणि कोरेगावमध्ये तुम्ही बघितले की या जोडीने काय कमाल केली होती. गटाला मोठा लक्ष आणि छोट्या लक्षाची आठवण करून दिली होती या जोडीने. नक्कीच ही जोडी एक टॉपची जोडी आहे आणि टॉपचे बैल आहेत दोन्ही पण, कारण या जोडीला हरवणं खरंच एक लय मोठं आव्हान असणार आहे त्या बैलांना, या बैल जोड्यांना. कारण एवढं स्पीड आहे या बैलांना, जर चुकून जर पब्लिकला गाडी लागली तरच ही हारू शकते. जर मध्ये लागली गाडी तर समजूनच जायचं की गाडी 1 नंबर करणार. पण असो, शेवटी ते खेळ आहे, खेळात हार जीत चालू राहते. नक्कीच पण ह्या जोडीत एवढी धमक आहे, 2 बैलांमध्ये एवढी धमक आहे. आणि गाडीचा ड्रायव्हर असणार किशोर ड्रायव्हर, नामांकित बैल आहेत, खूप अनुभव आहे त्या बैलांना चालवायचा त्यांना. बघूया नक्की गुलाल करणार का ही जोडी. नंबर 1 वरती आहे सगळ्यांची लाडकी जोडी, सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच दशम हिंद केसरी बकासूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा. ही जोडी नक्कीच एक अंदाजित सांगतोय
बाकासूरचा पायरा चेंज पण होऊ शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूरचा पायरा शेवटपर्यंत कळत नाहीये, कुणालाच कळत नाहीये. तो एक अंदाजित पायरा सांगतोय. बाकासूर आणि घोडचा सर्जा ही जोडी पळू शकते, कारण जिथं मोठं मैदान असतं तिथं ही जोडी आता पळायला लागलेली आहे आणि दोघांना एवढं स्पीड आहे ते तुम्ही बघितलं पुसेगावला थोडंसं फाटीमध्ये प्रेक्षक आलं, त्याच्यामुळे जरा बक्कासूर आणि घोडची सर्जाला गाडी फॉल दिली देण्यात आली. नक्कीच तो यात्रा कमिटीचा निर्णय होता, तो पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानातला तो मान्य केला आणि उत्तेजनार्थ बक्षीस आपल्या बक्कासूरला मिळालं. पण बक्कासूर हा सगळ्यांना माहिती आहे, दशम हिंद केसरी हा झालेलाच आहे, सगळ्यांच्या मनात बक्कासूरच आहे आणि ही जोडी मुळशी केसरीच्या मैदानात नक्कीच पळेल आणि सगळ्यांची मनं जिंकेल. कारण माहित आहे बक्कासूरला काय स्पीड आहे, दोन्ही खांदी पळतो बक्कासूर. पब्लिकनं तर बेकार स्पीड लागायला लागले बक्कासूरला. आणि घोडचा सर्जा तर तुम्हाला माहित आहे कसा पळतो आणि कसा नाही. त्या बैलाला तर लहानपणापासूनच एवढं स्पीड आहे की तो आता दुसरा आहे. नक्कीच मैदान हा गाजवतोय. नक्कीच बक्कासूर आणि घोडकरांचा छोटा सर्जा ही जोडी पाळणार का, आणि जर पळाली ही जोडी तर नक्कीच या जोडीला एक नंबर मिळेल. पळाली पाहिजे जोडी, नक्कीच पळाली पाहिजे. बघूया आपण मुळशीच्या 1 तारखेच्या मैदानात बक्कासूर आणि घोडचा सर्जा.